मी प्रदीप ज्ञानेश्वर बेलवणे, माझी यूट्यूब चॅनल स्मार्ट टीचर यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे विषय गणित प्रकरण 1 संख्या आणि संख्या पद्धती। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। मुलांनो, या ठिकाणी मी तुम्हाला जे काही स्पष्टीकरण देणार आहे ते जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत मार्गदर्शिका 2020 या पुस्तकातील असणार आहे। ठीक आहे, तर चला मग आता आपण सुरुवात करूया। मुलांनो, गणित या विषयामध्ये आपला सर्वात पहिला जो घटक आहे तो म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती। यामधील पहिला उपघटक आहे तो म्हणजे स्थानिक किंमत। तर बघा मुलांनो, कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक अशा स्थानांवरून ठरत असते। यासाठी आपण काही उदाहरण बघूया। बघा, या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत। ही पहिली संख्या आहे बघा, 1456। यामध्ये 1 हा अंक 1000 स्थानी आहे, त्यामुळे याची किंमत ही 1000 असणार आहे। तर 6 हा अंक एकक स्थानी आहे, त्यामुळे याची किंमत ही फक्त 6 असणार आहे। तर याप्रमाणे खालील उदाहरण बघा। या ठिकाणी आपल्याला असं दिसून की या ठिकाणी या संख्येमध्ये एकक स्थानी असणारा 8 हा अंक सर्वात मोठा दिसत असला तरी त्याची किंमत या संख्येमध्ये सर्वात कमी आहे। तर 5 या अंकाची स्थानिक किंमत या संख्येमध्ये सर्वात जास्त आहे। ही संख्या आहे 5608। अशा प्रकारे या संख्येचं वाचन करा। सांगा बरं, याच्यातील सर्वात कमी किंमत कोणत्या अंकाची असेल? जर तुमचं उत्तर 4 असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे। आता बघूया मुद्दा क्रमांक 2। त्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। यापैकी सर्वात अगोदर बघूया समसंख्या। तर मुलांनो, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते। आणखी एक गोष्ट बघा की समसंख्या ओळखणे फार सोपं आहे। ते कसं? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही अंक असतो ती संख्या समसंख्या असते। यासाठी आता आपण एक उदाहरण बघूया। बघा, या उदाहरणामध्ये ही वरील जी संख्या आहे ही संख्या आहे 4,56,780। तर या संख्येला आपण समसंख्या की विषम संख्या हे ठरवण्यासाठी फक्त या संख्येच्या एकक स्थानचा अंक बघा। या ठिकाणी आपल्याला 0 हा अंक दिसत आहे आणि 0 हा सम अंक आहे, त्यामुळे ही संख्या असणार आहे समसंख्या। खालील संख्या बघा, ही संख्या खूप लांब आणि मोठी जरी वाटत असली परंतु आपण त्याचा विचार न करता फक्त काय करायचं आहे, एकक स्थानचा अंक पाहायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला जो अंक दिसत आहे तो नक्कीच काही सम अंक नाही, त्यामुळे ही संख्या समसंख्या असणार नाही। तर ती संख्या आहे विषम संख्या। ठीक आहे। पुढे बघा, विषम संख्या। ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या असते। जसं समसंख्या ठरवताना आपण एकक स्थानचा अंक पाहतो, तसंच विषम संख्यासुद्धा ठरवताना आपल्याला एकक स्थानचा अंक बघायचा आहे। जर एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणायचं आहे, विषम संख्या म्हणायचं आहे। यासाठी आपल्याला आता अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही। यानंतर पुढील अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मूळ संख्या। तर बघा मुलांनो, एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो। जसं की 2, 3, 5, 7 खालीलप्रमाणे। यामध्ये जर नीट निरीक्षण केलं तर तुमचं लक्षात आलं असेल की
ह्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या मूळ संख्या फक्त 1च्या पाड्यामध्ये येतात किंवा त्या ज्या संख्या आहेत त्या संख्येच्याच पाड्यामध्ये येतात. अन्य कोणत्याही संख्यांनी या संख्येला निशेष भाग जात नाही. याच्या बाबतीत अधिक सांगायचं झाल्यास यापैकी 2 ही जी मूळ संख्या आहे ही एकमेव समसंख्या आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहे. मूळ संख्या नीट लक्षात राहण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये जो छोटासा चार्ट दिलेला आहे तो चार्ट आपण नीट काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. त्याचं नीट निरीक्षण करून ह्या संख्या जसं आपण पाढेपाठ करतो त्या पद्धतीनं मुखपाठच असल्या तर खूप बरं होईल. यामध्ये 2 ते 10 100पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत तर 74 संयुक्त संख्या आहेत. आता पुढचा मुद्दा म्हणजे संयुक्त संख्या. जर मुलांनो तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय हे जर ओळखता आलं तर तुम्हाला संयुक्त संख्या ओळखणेसुद्धा फार सोपं जाईल. म्हणजेच काय, ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. उदाहरणार्थ 4, 6, 8, 9, 10 इत्यादी. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की 1 ही मूळ संख्यासुद्धा नाही आहे आणि संयुक्तसुद्धा नाही आहे. या प्रकारेच मुलांनो आपल्याला या प्रकरणावर आधारित आणखी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सूचनेनुसार संख्या तयार करणे. यामध्ये आपल्याला काही अंक दिले असतात आणि त्या आधारे आपल्याला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करता यायला पाहिजे आणि हे फार सोपं आहे. समजा आपल्याला अंक दिला आहे 5, 3, 8 आणि 9. या अंकापासून आपल्याला जर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर या अंकांना आपण काय करायचं आहे, उतरत्या क्रमामध्ये लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला संख्या मिळणार आहे 9853. ही असणार आहे या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या. आणि याच अंकापासून आपल्याला जर लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर या अंकांना आपण चढत्या क्रमामध्ये लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला संख्या मिळणार आहे 3589. ही असणार आहे या अंकापासून तयार होणारी सर्वात लहानात लहान संख्या. अशा प्रकारेच आता एक उदाहरण बघूया. यामध्ये बरीचशी मुलं चुका करत असतात. आपल्याला अंक दिलेले आहे 6, 3, 2 आणि 0. यांच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हटलं तर मुलं अगदी बरोबर संख्या तयार करतात. ती संख्या तयार करतील 6320. परंतु याच अंकापासून लहानात लहान संख्या तयार करा म्हटलं तर त्या ठिकाणी मात्र मुलं थोडंसं गोंधळतात. कारण त्यांना माहीत असते की सुरुवातीला आपल्याला सर्वात लहान अंक ठेवायचा आहे. परंतु मुलांनो या ठिकाणी 0 हा अंक जरी सर्वात लहान असेल पण तो जर आपण सुरुवातीला लिहिला तर तयार होणारी संख्या ही 4 अंकी असणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, दुसरा जो लहान अंक आहे 2 त्याला सुरुवातीला घेऊन त्यानंतर आपल्याला 0, 3 आणि 6 अशा क्रमाने ती संख्या लिहावी लागेल. म्हणजे आपल्याला संख्या मिळणार आहे 2036. ही असणार आहे या अंकापासून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान संख्या. अगदी या प्रकारेच या पाठावर आणखीही बरीच बारीक सारीक काही मुद्दे आहेत. ते मुद्दे तुम्ही पुस्तकाच्या आधारे त्याचं वाचन करा आणि ते मुद्दे समजून घ्या. या घटकाचा नीट अभ्यास करून त्यावरील जे नमुना प्रश्न आहेत ते नमुना प्रश्न सर्वांनी नीट वाचा आणि ते समजून घ्या आणि त्यानंतर या पाठावरील स्वाध्याय सोडवून घ्यायचा आहे. आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा आणि माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.